बापू, तुम्ही एमआयडीसीचा उल्लेख केला. खरं तर तुम्ही या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र आहात. हो एमआयडीसी आपल्या भागात आहे. आपल्या भागातल्या लोकांच्या जमिनी एमआयडीसी साठी गेलेल्या आहेत. हो गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या भागातील जे काही तरुण असतील, जे काही सुशिक्षित असतील, जे बेरोजगार असतील, त्यांना स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी तुमची भूमिका कशी असेल? MIDCच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही बऱ्याच म्हणजे तरुणांना काम देण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळामध्ये सुद्धा जे काही आपल्याकडे बेरोजगार तरुण असतील, बरं, शिक्षित असतील, कमी शिकलेली लोक असतील, उच्च शिक्षित लोक आहेत, त्यांना तर नोकरी भेटतीच आहे. बरोबर. म्हणजे कमी शिकलेली आहेत अशा बेरोजगार तरुणांना काम देण्याचं, नोकरी देण्याचा निश्चित प्रयत्न करणार बरोबर. त्या माध्यमातून. आणि आतापर्यंत अशा बऱ्याच लोकांची आम्ही कामं केलेली पण आहेत कामं केली. त्याच्यामध्ये. बापू, खरं तर निवडणुका सुरू झाल्या की अनेक ठिकाणी देवदर्शन यात्रा बस भरून चालल्या, ट्रेन भरून चालल्या, हे आम्ही पाहतो. तुमची आम्ही उज्जैन यात्रा पाहिलेली. हजारो लोकांना तुम्ही उज्जैनला घेऊन गेले. तुम्ही म्हणजे मानसिंग भाई असतील, तुम्ही असाल, निर्मलाताई असेल, सगळेच तुम्ही. नेमकं काय सांगाल की हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती की पुढेही सुरू राहणार? याआधी कधी केलंय? कसं आहे परदेश साहेब, आम्ही धार्मिक कुटुंबातील सदस्य आहोत, मुलं आहोत, सांप्रदायिक कुटुंबातील आहोत. माझे वडील गेले 12 वर्ष पायवारी करत होते. बरं नंतर काही कारणास्तव त्यांना ते पुढं कंटिन्यू करता आले नाही. बरं मानसिंग भाई यांचे वडील पण साधारण 30-32 वर्ष झालं पायवारी करतात. बरं मानसिंग भाई स्वतः त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. बरं मग ह्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा पंढरपूर यात्रा असेल मानसिंग भाई यांच्या माध्यमातून किंवा बाकी इतर ठिकाणी, मग त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्या प्रक्रियेमध्ये नागपूरची यात्रा असेल, हो, अजमेरची यात्रा असेल, बरोबर. आदमापूरची बाळूमाची यात्रा असेल, म्हणजे सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव, सगळ्या लोकांना त्यांच्या प्रार्थना स्थळाचं दर्शन करण्याचा योग याच्या अगोदर पण अनेक वेळा आलेला आहे. बरं आणि ह्या माध्यमातून पण आलेलं आहे. बरं. ही काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली गोष्ट आहे अशातला काही भाग नाही. त्याच्या अगोदर तो प्रकार चालू होता, चालूच होतं. आणि याच्या पुढे तो असाच चालू राहील, अविरत सुरू राहील. असा आमचा प्रयत्न आहे. बरोबर.